माझ्या लेकरा, आजवर तू खूप ठिकाणी मार्ग शोधत फिरलास, अनेकांच्या सल्ल्याने चाललास, पण मनाला समाधान मिळाले नाही. कधी परिस्थितीने अडवले, कधी लोकांची निराशा मिळाली, तर कधी स्वतःच्या मनातील भीतीने तुला थांबवून ठेवलं. पण आता बाळा, काळजी करू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे ना. तुझ्या आयुष्यातील अंधाराचा काळ आता संपत आलाय. जे काम आजवर अडकले होते, ज्याच्यासाठी तू मनापासून प्रयत्न करत होतास, त्या कार्यासाठी आता योग्य मार्ग दिसू लागलेत. माझ्या बाळा, लक्षात ठेव, यश हे अचानक असं मिळत नाही. त्यासाठी श्रद्धा, संयम आणि सातत्य हे आवश्यक असतं. तू केलेले प्रत्येक चांगले कर्म, प्रत्येक प्रामाणिकपणा, प्रयत्न माझ्या चरणी पोहोचवत असतात. म्हणूनच निराश होऊ नकोस. तुझ्या मनात सध्या अनेक प्रश्न आहेत. हे होईल का? माझे नशीब कधी बदलेल? माझ्या घरातील समस्या कधी संपतील? अशा अनेक चिंता तुला सतावत आहेत. पण मी सांगतो, चिंता सोड आणि विश्वास ठेव. कारण जिथे श्रद्धा आणि विश्वास असतो, तिथे मार्ग हा नक्कीच सापडतो. माझ्या बाळा, आजपासून एक गोष्ट कर. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपेपूर्वी माझे नाव घे. मनापासून श्री स्वामी समर्थ हा जप कर. तुझ्या मनातील नकारात्मक विचार हळूहळू दूर होतील आणि तुला योग्य दिशा सुद्धा मिळेल. काही लोक तुझ्या प्रगतीवर नाराज आहेत. काहींना तुझे यश अजिबात बघवत नाही. पण त्यांच्याकडे तू लक्ष देऊ नकोस. तू तुझे काम प्रामाणिकपणे करत राहा. मी तुझे रक्षण करेन. लवकरच तुला एखादी अशी संधी मिळेल जी तुझे आयुष्य बदलून टाकेल. ती संधी ओळख आणि धैर्याने पुढे जा. भीतीमुळे मागे हटू नकोस बाळा, कारण मी तुझ्या सोबत आहे. माझ्या लेकरा, घरात शांतता ठेव आणि आईवडिलांचा आदर कर. गरजू व्यक्तीला जेवढं होईल तेवढं मदत कर. कोणाचे मन दुखवू नकोस. या छोट्या गोष्टींचं तुझ्या भाग्याचे दरवाजे उघडतील. आजवर जे काही दुःख भोगलेस ते व्यर्थ गेलेले नाहीत. त्या प्रत्येक अनुभवाने तुला अधिक मजबूत बनवलं आहे. आता वेळ आली आहे नवीन काहीतरी सुरुवात करण्याची. फक्त विश्वास ठेव, प्रयत्न करत राहा आणि माझे नामस्मरण सुद्धा सोडू नकोस. तुझ्यासाठी योग्य मार्ग तयार करत आहे. उशीर होण्याआधी तो मार्ग तुला दिसेल आणि तुझे जीवन आनंद आणि समाधान आणि यशाने भरभरून जाईल. श्री स्वामी समर्थ. जय जय